नमस्कार मंडळी, मी हर्षालीज किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। आणि हर्षालीज किचनमध्ये आज मी हर्षाली घेऊन आलेली आहे व्हेज स्पायसी पनीर मोमोजची रेसिपी। तर रेसिपीला मी सुरुवात करते आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला व्हिडिओला लाईक करायचे, कमेंट करायचे आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचे। तर सगळ्यात पहिल्यांदा मी एक बाउल घेतला आणि त्याच्यामध्ये मी 2 वाटी मैदा टाकून घेतला। तुमच्या प्रमाणानुसार तुम्ही टाकून घ्या। त्याच्यानंतर मी त्या चवीनुसार मीठ टाकलं आणि थोडं पाणी असं टाकत मी छानपैकी तो डो मळून घेतला। आणि आपल्याला हा डो घट्टसर मळायचा आहे, जास्त पातळ नाही मळायचा। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अशा प्रकारे आपल्याला घट्टसर मळून घ्यायचा आहे। मळून झाल्यानंतर आपल्याला त्याच बाउलमध्ये बारीक 1 वाटी चिरलेला कांदा घ्यायचा आहे, त्याचप्रमाणे कोबी सुद्धा घ्यायचा आहे, शिमला मिरची बारीक चिरलेली, हिरवी मिरची, गाजर आणि तुम्हाला अजून कुठल्या भाज्या ऍड करायच्या तुम्ही त्या पण करू शकता। त्याच्यानंतर मी त्यात आपलं व्हेज पनीर मोमोज होते त्यामुळे मेन इन्ग्रेडियंट पनीर टाकलं। त्याच्यानंतर मी त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर, त्याच्यानंतर ग्रीन चिली सॉस, रेड चिली सॉस आणि सोया सॉस सुद्धा टाकून घेतला आणि थोडंसं विनेगर सुद्धा टाकून घेतलं। हे सर्व प्रमाण मी 1 चमचा टाकून घेतलं आणि ते छानपैकी मी सगळं मिक्स करून घेतलं। मिक्स केल्यानंतर मी त्याच्यात 1 चमचा शेजवान चटणी सुद्धा टाकली होती। त्याच्यानंतर मी एक कढई घेतली, कढईमध्ये 2 चमचे तेल टाकलं आणि त्याच्यात मी बारीक चिरलेलं आलं आणि लसूण ते छान परतून घेतलं। आणि ते परतल्यानंतर आपण जे मिक्सचर केलं होतं सगळ्या भाज्यांचं पनीर वगैरे ते आपल्याला कढईत टाकून घ्यायचं आहे आणि हाय फ्लेमवर आपल्याला ते 3 ते 4 मिनिटं परतून घ्यायचं आहे। आपले थोड्याशा भाज्या अशा फ्लेमवर हे झाल्या पाहिजे, शिजल्या पाहिजेत। त्याच्यानंतर आपण जो मळून ठेवला होता डो त्याचे आपण अशा प्रकारे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अशा प्रकारे तुम्ही एक गोळी घेऊन ते लाटू शकता किंवा अशी एक मोठा उंडा घेऊन त्याचे वाटीने सुद्धा परत गोल काप करू शकता। तर मी अशा प्रकारे एक मोठी चपाती लाटली होती आणि ते अशा वाटीने मी त्याचे काप केले होते। आणि मोमोजला शेप कसा द्यायचा मी ते पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आपल्याला अशा प्रकारचे गोल छोटे छोटे वाटीने आकार साईजचे करून घ्यायचे आहेत आणि अशा प्रकारे दोन्ही साईडच्या कड्या आतल्या साईडला दाबून आपल्याला मोमोजचा आकार देऊन घ्यायचा आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आपला मोमोजचा आकार किती छान आलेला आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये अजून एकदा बघू शकता, मी 2 वेळा हा व्हिडिओ शेअर केलेला आहे की मोमोजला आकार कसा द्यायचा आहे। अशा प्रकारे मी सगळे मोमोज तयार करून घेतलेले आहेत। मोमोजला मस्त असा आकार देऊन घेतलेला आहे, शेप देऊन घेतलेला आहे। तोपर्यंत मी गॅसवर पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे आणि मी चाळणीला खाली थोडंसं तेल लावून त्याच्यात मी मोमोज ठेवलेले आहेत आणि मोमोज शिजायला टाकले। आणि मोमोज शिजल्यानंतर त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकली आणि आपले मस्त असे व्हेज स्पायसी पनीर मोमोज तयार झालेले आहेत। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा। थँक्यू।